दहावीची परीक्षा झाल्यानंतर महिलांची स्विमिंग वाईज म्हणून कार्यरत होती. इयत्ता 12वीमध्ये कराटेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत तुम्ही सिल्वर मेडल मिळवले. अशी अनेक मैदाने गाजवत असतानाच श्रीप्रियाची पावले वळली मंचाकडे आणि तिने कर्तव्य आणि मुक्त प्रकारात गंधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित 2 परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात मुक्त शिक्षक म्हणून काम केले. यानंतर आकाश आपल्याकडे देण्याची जिद्द मनात घेऊन तिने CETची परीक्षा उत्तीर्ण होऊन वाराणसी येथे फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटीची परीक्षा पूर्ण केली. विशेष म्हणजे 94 मुलींमधून ते 21 पात्र झाले. नंतर दिल्ली येथे मेडिकल पूर्ण करून आणि मेडिकलमध्ये तिसरी ती हैदराबाद येथे इंडियन एअरफोर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षणास गेली. तेथील 1 वर्ष कट्टर परीक्षा दरम्यान इंटर स्क्वॉड्रन स्पोर्ट्समध्ये 5 सिल्वर व 2 ब्रॉन्झ पदके मिळवलेले आहेत. तसेच या प्रशिक्षणादरम्यान तिला बेस्ट वायुयोद्धा व बेस्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट प्रित्यंत चीफ ऑफ स्टाफ या ट्रॉफीने गौरवण्यात आले. अशी हुशार राष्ट्रीय श्रीप्रिया सध्या फ्लाइंग ऑफिसर या पदावर भारतीय वायुसेनेमध्ये लेह लढाते पुणे 10 ते पुणे 25°C तापमानात आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. तिच्या संबंध वाटचालीस संस्थेचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व शुभेच्छा. धन्यवाद. काही पुरस्कार ती आता इथे उशिराने उपस्थित झालेले आहेत. अशाच एका पुरस्कार तिला मी ओळखते. सौ कटारे करुणा मंजुनाथ तिने नुकतीच 2024 साली झालेल्या सीएच्या वार्षिक परीक्षेत अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी करून 30 परीक्षा पूर्ण केलेली आहे आणि सध्या सीए म्हणून ती कार्यरत आहे. बक्षीस देण्यासाठी मी आपल्या संस्थेच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ दाभोळे यांना मंचावर बोलवतो. आणखी कोणी विद्यार्थी आहे का जे उशिराने इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं नाव पुकारलं गेलंय? यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ओंकार डोळगेकर त्यांना 2 शब्द बोलावे अशी विनंती करतो. प्रथमतः सर्व समाज बांधवांची बंधूंची क्षमा मागतो. कारण माझ्याकडे विचार तर खूप आहे पण बोलायचं करेज नाही. त्याच्यामुळे मी आपली परवानगी घेऊन माझे विचार वाचन करीत आहे. मंचावर उपस्थित वीरशैव लिंगायत कुस्ती समाज विकास संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री शशिकांतजी मेंत्रे तसेच उपाध्यक्ष श्री नागेशजी कोकाटे व बसवराजजी अतुंडे सरचिटणीस श्री राजेंद्रजी दाभोळे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ व उपस्थित महिला मंडळाचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी व उपस्थित महिला व विद्यार्थीवृंद मी प्रथमतः संस्थेचा ऋणी आहे. कार्यक्रमाला या कार्यक्रमासाठी मी आपल्या सरकारचे विशेष म्हणजे मी केलेल्या अथक प्रयत्नामुळे तुमचे सर्वांचे शुभाशीर्वाद मला या निमित्ताने आज झालेल्या समारंभात